हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅलेंडर शिकणार आहे आणि कॅलेंडरमध्ये एक नेहमी गणित येतं की 15 ऑगस्टला जो वार आहे तर प्रजासत्ताक दिनाला कोणता वार असेल, अशा पद्धतीने गणित देतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक सूत्र देतो. या ठिकाणी 15 ऑगस्टला जो वार असतो त्याच्यानंतर 2 दिवसांनी येणारा वार 26 जानेवारीला असतो. कळालं? 15 ऑगस्टला जो वार असतो त्याच्या 2 दिवसानंतर 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनाला वार असतो. इथं उदाहरण पण दिलंय या वर्षीच 15 ऑगस्ट 2025ला या वर्षी शुक्रवार होता. मग त्याच वर्षी म्हणजे 2025लाच प्रजासत्ताक दिन कितीला येणार आहे? रविवारी 2 दिवसांनी. बघा, शुक्रवार, शनिवार, रविवार. आता गंमत असं आहे की 26 जानेवारी वर्षात अगोदर येते, आहे का नाही? परंतु आपल्याला सूत्रात कसं मांडायचंय? शुक्रवार आणि त्याच्या पुढचा वार म्हणून रविवारी प्रजासत्ताक दिन आपण तिकडे मांडलेला आहे. कधी कधी गणित असं येतं की 26 जानेवारी 2025 रविवारी होता, तर 15 ऑगस्ट कधी येईल? तर आपण त्यावेळेस काय करायचंय? 2 दिवस मागे यायचंय. हे झालं सामान्य वर्षाला. पण लीप वर्ष असल्यावर काय होईल? तर लीप वर्ष असल्यावर काय होईल की लगेच दुसरा दिवस येतो. म्हणजे 15 ऑगस्टला जर गुरुवार असेल तर लीप वर्षाच्या पुढच्या त्याच वर्षी 26 जानेवारी लगेच शुक्रवारी असेल, लगेच वार येतो, म्हणजे लगेच पुढचा वार येतो. त्याच्यात हे 2 फरक आहेत. म्हणजे सामान्य वारी 2 दिवसांनी पुढे, तर लीप वर्षाला लगेच दुसरा दिवस. या ठिकाणी 2024 लीप वर्ष आहे. लक्षात आलं? ठीक आहे.